प्रेक्षकांनो, मालिकेचा एकदम वेगळाच आपल्याला प्रोमो पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की वल्लरीच्या विरोधात पुरावा शोधता शोधता ईश्वरी आणि अर्णव यांचे नाकी नऊ आलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये मात्र आता वल्लरीच्या विरोधात दुसरं तिसरं कुणीही नाही तर आता स्वतः रमाकांत राजे शिर्के हे आता पुरावा घेऊन आलेले आहेत. हो प्रेक्षकांनो, आपण तर विचार करतोय की रमाकांत तर या सगळ्यामध्ये जिवंत नाहीये, मग हा रमाकांत कसा काय पुरावा आणू शकतो, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बरं, इतकंच नाहीये तर आता रमाकांतने या सगळ्यामध्ये मात्र आता केलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता इकडे येत वल्लरीला या सगळ्यामध्ये एक्सपोज करत राकेशचं पण भांडं फोडलंय. हो प्रेक्षकांनो, एका दगडात दोन पक्षी कसे मारले गेले आहेत, नक्की काय घडलंय, काय आहे हे गुड? डॉक्टरांनी अचानकपणे ईश्वरी आणि अर्णवला त्या रात्री बोलवत आता काय सांगितलंय सगळं सविस्तरपणे पाहूया. घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांच्या आता म्हणजे त्यांच्या आता प्रेग्नन्सीच्या बद्दल गुड न्यूज चाललेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे चिडलेली आहे ती म्हणजे नम्रता. आणि नम्रता आजीला सांगायला लागते, म्हणजे खरं सांगायचं तर आजी, तुम्हाला दोन नातवंडांच्या मध्ये आता फक्त एका नातवंडांचंच प्रेम दिसतं, दुसऱ्या नातवंडांचं काही वाटत नाही आहे का? आणि या सगळ्यामध्ये मात्र आता लगेचच आजी म्हणते, नम्रता अगं असं का म्हणतेस? यावरती नम्रता सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मात्र आता तुम्ही या सगळ्यामध्ये सांगताय की त्यांनी आता बाळाची हे करावी, तयारी करावी, पण त्यावेळेला तुम्हाला वाटत नाहीये का की आता तुमचा इकडे आता खरा नातू हा या सगळ्यामध्ये इकडे आता त्याचं म्हणजे देवदर्शन पण झालेलं नाहीये? त्यावरती आजी म्हणते, अगं बरोबर आहे तुझं म्हणणं, तू जे काही म्हणतेस ना ते आता मला पटलेलं आहे. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या मनात हा विचार ऑलरेडी आला होता. मी एक काम करते, मी या सगळ्यामध्ये मात्र आता घरी बोलून घेते, तुम्ही दोघं जण लवकरात लवकर मात्र आता जा. आणि त्यावरती मात्र आता नम्रताला काही कळतच नाहीये, तिला या सगळ्यामध्ये काय हवंय, तिला फिरायला जायचं आहे की तिला ईश्वरीच्या सोबत कॉम्पिटिशन करायची आहे की तिला या सगळ्यामध्ये अजून काय करायचं आहे हे तिला कळतच नाहीये. आणि ती आजीला सांगायला लागते, आजी म्हणजे हे सगळं मी बोलल्यावरती का बरं तुम्ही आता करताय? याआधी तुम्हाला स्वतःला मात्र आता का नाही हे सगळं सुचलं? असं म्हटल्यावरती आजी म्हणते, नम्रता अगं घरामध्ये किती आणि काय प्रसंग चालू होते तुला तर माहिती आहे ना. असं म्हटल्यावरती नम्रता विचार करते, आजीला काही बोलण्यात अर्थच नाहीये. म्हणजे आता या सगळ्यामध्ये ज्या माझी सासूबाई ती आता प्रत्येक वेळेला मात्र आता मला या सगळ्यामध्ये बोलत आहे त्यांनाच जाब विचारते, कारण प्रत्येक वेळेला माझी आता म्हणजे मदत कशी करून घेता येईल हेच त्या बघतात, पण माझ्या बाबतीत विचार करायची वेळ आली की 4 कोस मात्र आता त्या जाऊन लांब बसतात. इकडे तोपर्यंत ईश्वरी आता विचार करते आणि ती स्वतःच एक उशी आपल्या पोटावरती ठेवते आणि ती विचार करते ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या वेळेला अर्णव सरांना धडा शिकवल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाहीये. कारण प्रत्येक वेळेला ते आता माझ्यासोबत असं काहीतरी वागतात ना की त्यानंतर मात्र आता आजी म्हटलेली आहे की आता आजीला नातवंडाचं तोंड बघायचंय, पण सरांना काही मनावरती घ्यायचंच नाहीये. यावेळेला मी आता काय करते ते बघ. आणि त्यामुळे ती आता पोटाला उशी लावून मात्र आता बसलेली असताना इकडे अर्णव घरी आलाय, ती बाहेरच आलेली नाहीये. अर्णव आल्यावरती मात्र आता विचारतोय, काय झालं, ईश्वरी कुठे आहे? आणि त्यावरती मात्र इकडे लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे आता इकडे आकाश बोलायला लागतोय, दादा अरे वा, म्हणजे आता तुम्ही गुपचूप दोघं जण आई बाबा होण्याचं प्लॅन करताय, चांगलं आहे. खरंच मी तुमच्यासाठी दोघांसाठी खूप 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 हॅप्पी आहे. असं म्हटल्यावरती अर्णव आता सांगायला लागतोय, काय बोलतोयस तू, कोण प्लॅन करतंय? कोणीही कसलंही काही प्लॅनिंग करत नाहीये. बरं, त्यावरती मात्र आता इकडे तो सांगायला लागतोय, असं काय बोलतोयस? अरे तुम्ही दोघांनी चेकअप करून घेतलेलं आहे ना, आणि असं असताना मात्र आता चेकअप तर झालेलं आहे ना तुमच्या दोघांचं? यावरती अर्णव म्हणतो, अरे चेकअप कसलं, आमचं नॉर्मल हेल्थ चेकअप करून आता मी घेतलेलं आहे. अरे तू समजतोयस तसं काही नाही आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, सिरियसली? अरे घरातल्या सगळ्यांनी मात्र आता असा समज करून घेतलाय की तुम्ही दोघं जण
आई बाबा होण्यासाठी तयार आहात म्हणून. यावरती अर्णव म्हणतो नाही नाही, काहीतरी गोंधळ घातलाय मिस इंदोरने. आणि अर्णव घरी आलाय. घरी आल्यावरती म्हणजे रूममध्ये आलाय. रूममध्ये आल्यावरती तो ज्या वेळेला ईश्वरीचं मात्र आता ते पोट पाहतो आणि तो तिच्यावरती चिडतो, काय चाललंय हे सगळं. यावरती ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे आता काय चाललंय, मी काहीतरी बोलते आहे, तुम्हाला काही पटत नाहीये का. आजी आणि मामा यांनी आपल्याकडून बाळाची अपेक्षा केली आणि तुमचं काय चाललंय. आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, मिस इंदोर म्हणजे आता तुला काय म्हणायचंय, आपण बाळाचा विचार करायचा, डायरेक्ट बाळाचा विचार. यावरती ती सांगायला लागते, अहो मी कुठे म्हणते की डायरेक्ट बाळाचा विचार करा, आधी आता प्रेम आणि त्यानंतर एकत्र येणं आणि मग बाळ, असं म्हणता म्हणता ईश्वरी चांगलीच लाजते आणि अर्णव तिच्याकडे पाहतच बसतो. मिस इंदोर अगं तेच सांगायचा मी तुला प्रयत्न करतोय, तुझी बडबड जर का आता बंद होईल तरच या सगळ्यामध्ये आपल्याला बाळाचा विचार करता येईल ना, असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता बोलायला लागतोय तो म्हणजे अर्णव. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, ठीक, नशीब साधी अक्कल तरी तुमच्या डोक्यामध्ये आली. आता आपण जाऊया आणि आता ताबडतोब आपल्या दोघांचे सगळे टेस्ट करून घेऊया. आणि त्यानंतर असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांनी आता मनावरती घेतलंय, काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता या दोघांनी बाळ जन्माला आणायचं मनावरती घेतलंय. म्हणून दुसऱ्या दिवशी दोघं जण निघालेले आहेत डॉक्टरांकडे चेकअपसाठी. अर्णवचे रिपोर्ट तर नॉर्मल आलेले आहेत, पण ईश्वरीचे अजूनही रिपोर्ट काढले गेलेले नाही आहेत. त्यामुळे अर्णव तिला सांगतो की एक काम करा, काही झालं तरीसुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर रिपोर्ट आता करून घेऊया. दोघं जण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे निघालेत. सांगते आहे, अरे वा, म्हणजे आता जोडी निघाली कुठे, डॉक्टरांकडे. म्हणजे आता मला वाटलं नव्हतं की या सगळ्यामध्ये तुम्ही आता इतकं मनावरती घ्याल. कमालच झाली, म्हणजे आता खरंच इतकं मनावरती तुम्ही आता घेतलेत ना, मला इतका आनंद झालाय. म्हणून मी आता सांगू, खरंच आता इकडे लवकरात लवकर या घरात एक बाळाची किलकारी ऐकायलाच आली पाहिजे. तितक्यात आले वल्लरी आणि वल्लरी आता म्हणायला लागते, तुम्हाला फक्त अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंच पडलेलं आहे, तुम्हाला बाकी कुणाचं पडलेलं नाही. मामा म्हणतात, म्हणजे काय, तुला कुणाबद्दल बोलायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, कुणाबद्दल म्हणजे आपल्या मुलाच्या बद्दल. आता तुम्हाला कसला विचारच नाहीये का. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे मामा, अगं असं काय करतेस, त्यांना देवदर्शनाला पाठवण्याबद्दल आई मला सकाळी बोललेली आहे. त्यांचं देवदर्शनाचं प्लॅनिंग आता फिक्स झालंय, दोघं लवकरात लवकर देवदर्शनाला जाणार आहेत. पण आता तू पण हे प्लॅनिंग करू शकत होतीस की, पण तुला या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी म्हणजे आता उगाचच खुचपट काढायचीच आहेत. यावरती ती आता सांगायला लागते, खुचपट कसली, काही नाहीये. हे बघा, लवकरात लवकर त्यांना आता हनीमूनला पाठवा, नाहीतर या सगळ्यामध्ये मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांचं बाळ येईल. पण आता आपल्या नातवंडाचं काय. इकडे तोपर्यंत अर्णव ईश्वरी सांगायला येतात की आजी आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतोय. आणि दोघं जण डॉक्टरांकडे, ईश्वरी आणि अर्णव ज्या वेळेला दोघं जण डॉक्टरांकडे गेलेले आहेत आणि त्यावेळेला डॉक्टर आता ईश्वरीचं सगळं चेकअप करतात. ज्या वेळेला ईश्वरीचं चेकअप केले त्यावेळेला साधारणपणे डॉक्टरांना मात्र आता ईश्वरीच्या या सगळ्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम जाणवतात आणि ईश्वरीला ते आता पुढील टेस्ट करायला सांगतात. पण त्याच वेळेला अर्णव आता सांगत आहे, काही प्रॉब्लेम आहे का सर. आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, तसा ॲज सच काही प्रॉब्लेम नाही आहे, पण खरं सांगायचं तर आता मला असं वाटते की तुम्ही सगळ्या टेस्ट करून घेतलेल्या बऱ्या, कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता म्हणजे सगळ्या टेस्ट करून घेऊन पुढच्या तुम्हाला जर का चान्स घ्यायचा असेल तर बरं पडेल. इकडे त्याच वेळेला मात्र आता डॉक्टर इकडे असं काहीतरी न्यूज सांगणार आहेत की त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हादरतात. कारण या सगळ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमाकांत राजेश शिर्के यांची आता मालिकेमध्ये धूमधडाक्यात एंट्री होताना दिसणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता आपण विचार करतोय की रमाकांत राजेश शिर्केची एंट्री कशी. तर आता इकडे डॉक्टरांनी रमाकांत राजेश शिर्के ज्या वेळेला मात्र आता मेलेले आहेत त्यांचा पोस्टमॉर्टम तर केलाय, पण काही आता अशा गोष्टी प्रिझर्व करण्यात आल्यात की त्यानंतर रमाकांत राजेश शिर्के यांच्याबद्दलचं महाभयंकर महासत्य, त्यांच्या अंगावरती सापडलेले अनेक DNA, यामधून राकेश, उदयकांत आणि आता त्याचबरोबर वल्लरी या सगळ्यांची भांडी आता फुटताना दिसणार आहेत.
म्हणजे आता खरं तर अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाळासाठी डॉक्टरांकडे गेलेले अर्णव आणि ईश्वरी यांना आता रमाकांत राजे शिर्के यांच्याबद्दलचं असं काहीतरी महाभयंकर सत्य आता समजलेलं आहे की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये वल्लरीला आणि आता त्याचबरोबर राकेशला, कारण खरं तर उदयकांत या जग सोडून गेलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्यांना पकडण्यामध्ये यश येणार आहे आणि इथूनच मालिका मात्र आता एका वेगळ्या वळणावरती येताना दिसते.